नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत जे सोलार प्लांट बसवतो त्याची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। तर पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत आपल्याला 78,000 रुपयापर्यंत मॅक्झिमम सबसिडी भेटते आणि मिनिमम 30,000 रुपयापर्यंत भेटते। तर आपण याचं पूर्ण जे विश्लेषण आहे ते यामध्ये बघणार आहोत। तर जनरली रेसिडेन्शियलसाठी महाराष्ट्रामध्ये 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅट असे 3 ऑप्शन आहे। पण जनरली 90 to 99% जे लोक आहेत सध्या 3 किलोवॅट प्लांट बसवत आहेत। तर 3 किलोवॅट प्लांट जर बसवला तुम्ही तर 3 किलोवॅट प्लांट मध्ये तुम्हाला 78,000 रुपये सबसिडी भेटते। तर ह्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत महिन्याला 300 युनिट पर्यंत लाईट बिल जे आहे ते मोफत केलेलं आहे। तर याच्यासाठी जर तुम्हाला जर हा पूर्ण प्लांट कसा वर्क होतो, काय होतो हे पूर्ण आपण यामध्ये आज बघणार आहोत। तर सोलार प्लांट जर म्हटलं तर याच्यात 3 प्रकार येतात। एक येतो ऑन ग्रिड, एक येतो ऑफ ग्रिड आणि एक येतो हायब्रिड। तर जो सध्या जो आहे सध्या जो प्लांट चालू आहे तो हे ऑनग्रिड प्लांट। ऑनग्रिड प्लांट मध्ये जर आपण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सपोज आपण एक्झाम्पल घेऊ, आपण 3 किलोवॅट प्लांट आपण हा बसवला तर 3 किलोवॅट प्लांट मध्ये जनरली हा मिनिमम 300 युनिट जनरेट करतो। आपण जर असं जर पकडलं, कोणत्याही कंपनी घ्या, भरपूर साऱ्या कंपन्या सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर एक साधारण पकडली आपण एक जर सोलार प्लेट 540 वॅटची, तर 540 वॅटच्या अशा जर 6 प्लेट जर पकडल्या तर 3.24 किलोवॅटचा तुमचा तो प्लांट होतो। आणि तो 3.24 किलोवॅटचा प्लांट तुमचा जनरली महिन्याला 300 ते 350 युनिट जनरेट करतो। आणि हा जो सोलार प्लांट जो आहे हा ऑनग्रिड सोलार प्लांट आहे। यामध्ये कुठेही प्रकारची म्हणजे बॅटरी स्टोरेज सिस्टम नसतं। हा ऑनग्रिड सोलार प्लांट तुमचा नेट मीटर थ्रू, जनरेशन मीटर थ्रू MSEDCL ला कनेक्ट केलेला असतो। तर यामध्ये तुमचं जे आहे म्हणजे आता जर सपोज भरपूर लोकांच्या डोक्यात प्रश्न असतो की की हा जर दिवसाला जर चालतोय तर आम्ही रात्रीचं कसं तुमचं जनरेशन होईल किंवा रात्रीचा यूज आम्ही कसं करायचा। तर हा तुम्हाला जर सपोज महिन्याला 300 युनिट जर लागतात तर हा तुमच्या डेली जे आहे, डेलीचं जेवढं तुमचं सूर्याचा प्रकाश आहे त्यामध्ये महिन्याला 300 ते 350 युनिट जनरेट करतो। म्हणजे तुमची महिन्याची पूर्ण हा भूक तुमचा तो डेलीच्या याच्यामध्ये भागवतो। आणि मग तुमचं जर सपोज कन्झम्पशन 300 युनिट आहे तर 300 मायनस 300 0 येणारं तुम्हाला लाईट बिल जे असेल ते फक्त 138 रुपये येतं। अशा प्रकारचा हा प्लांट आहे। तर या प्लांटमध्ये तुम्हाला सोलार प्लांटच्या ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट्स, त्यानंतर इन्व्हर्टर आणि हे पूर्ण जी प्रक्रिया आहे यामध्ये पूर्ण सोलार प्लांट बसल्यानंतर तुम्हाला 78,000 रुपये सबसिडी तुमच्या स्वतःच्या अकाउंटला येते। तर असा हा पूर्णपणे प्लांट आहे आणि याचं सगळीकडे ओव्हरऑल ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं सध्या काम चालू आहे। तर अशा प्रकारचे जर आपल्याला जर सोलार प्लांट बसवायचा असेल, तुम्हाला येणारं लाईट बिल जर कमी करायचं असेल तर आपला निर्मल इलेक्ट्रिकल्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा प्रकारचा सोलार प्लांट बसवू शकता।